आपल्या एक वाचक आहेत धनश्री कांबळे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी धनश्री कांबळे, गणेश मोफत वाचनालयाची एक वाचक आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर मी खूप खूप धन्यवाद अध्यक्षांचे आणि सगळ्यात संचालक मंडळाचे की मला इथे बोलण्याची संधी दिली. वाचन प्रेरणा दिन हा 15 ऑक्टोबरला आपण साजरा करतो. झरा वाहतो सृजनाचा, झरा वाहतो सृजनाचा, झरा वाहतो ज्ञानाचा, झरा वाहतो प्रतिभेचा, वाचनाच्या आवडीने. उत्कर्षाच्या वाटेवरती एक दीप लखलखतो, उत्कर्षाच्या वाटेवरती एक दीप लखलखतो, तेवत राहतो नेटाने वाचनाच्या सवयीने. वाचन आणि मनुष्य यांचा खूप गहिरा संबंध आहे. कारण वाचनाचं हे जे कौशल्य आहे हे फक्त आणि फक्त मनुष्यालाच अवगत आहे. म्हणजे निसर्गाने सजीव प्राण्या जे काही सजीव आहेत त्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार किंवा त्यांच्या जीवनात जे काही उपयोगी पडेल याच्यानुसार खूप काही कौशल्य दिली आहेत आणि ते सगळे सजीव त्या कौशल्यांचा पुरेपूर उपयोग करतात. आता राहिला प्रश्न मनुष्याचा, तर मनुष्याला हे जे काही कौशल्य मिळालंय वाचनाचं, तो त्याच्या योग्यतेनुसार त्याचा वापर करून आपली उन्नती करायची, ती कशी करायची, कधी करायची, किती वेळात करायची, हे ज्याच्या त्याच्या निर्णय क्षमतेवर अवलंबून असतं. मग आता ती निर्णय क्षमता ही प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असते असं आपण म्हणू शकू. त्यानंतर हे वाचन कौशल्य आपण कसं उपयोगात आणतोय, म्हणजे आपण डेली रुटीन मध्ये प्रत्येक गोष्टीला वेळ देतो. जसं की आपण कामाला जातो, रोजगारासाठी, अभ्यास, जेवण, फार फार तर मनोरंजन. म्हणजे आपल्याला जर एखाद्या दिवशी वाटलं की आपण खूप दमलोय तर आपण आरामासाठी वेळ काढतो म्हणजे काढतोच. त्यानंतर एखाद्या मैत्रिणीशी जर आपल्याला बोलायचंय तर आपण त्याच्यासाठी वेळ काढतो म्हणजे काढतोच. पण आपण वाचनासाठी तसं करतो का? तर वाचन हे आपल्या नित्य क्रमामध्ये आहे की नैमित्तिक आपल्याला वाचायचंय हे आपण आपलं ठरवायचंय. आणि जर ह्या प्रश्नाचा आपण विचार केला तर नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यातलं वाचनाचं स्थान कळेल. आता वाचनामध्ये म्हणजे जसे जसे आपण मोठे होत जातो ना तशी आपली जिज्ञासू वृत्ती म्हणजे क्युरिओसिटी आपली कमी होत जाते. मी माझा एक किस्सा सांगते. आम्ही लहान होतो, एक 5वी-6वीत असताना शाळा चौकात राहायचो. तर त्यावेळी आपल्याकडे लोड शेडिंग होतं आणि संध्याकाळी लाईट्स जायचे. मग लाईट गेल्यानंतर घरी काय करायचं, तर वाचनालयात तेव्हा इन्व्हर्टर होता आणि आम्ही सगळे लहान मुलं मिळून इथे यायचो पुस्तकं वाचायला. आणि त्याच्यामध्ये पूर्वी चिंटूचं एक सदर यायचं, चंपक यायचं. त्यावेळेची पुस्तकं सुद्धा इतकी सुंदर सुंदर असायची की आम्ही चिंटूचं, हा ठीक आहे, रोज एक चिंटूचा जोक यायचा पेपरात, पण ते जे पुस्तक एकत्र मिळायचं ना तो असा खजिना वाटायचा की एवढे सगळे जोक एकत्र. आणि मग ते जोक सगळेच लक्षात राहतात असं नाही, पण मग त्यातले जे काही जोक लक्षात राहतील ते दुसऱ्या दिवशी जाऊन मैत्रिणीला शाळेत सांगायचे. हेच कम्युनिकेशन आता राहिलं नाहीये. आता मी लहान मुलांना शिकवते तर त्यांना जे काही अल्फाबेट्स वगैरे येतात तर त्यांना खूप क्युरिओसिटी असते, त्यांना मोठं मोठं वाचायचं असतं. म्हणजे खूप आताशी त्यांना अल्फाबेट्स कळायला लागले, पण त्यांना असं करायचं असतं की मग आता डोअर, तर मग डोअर आहे ना ते, तर डोअरवरती जर का समजा एखाद्या त्या कंपनीचं नाव लिहिलं असेल, गोदरेज किंवा समथिंग काहीतरी, तर ते गोदरेजचं स्पेलिंग वाचतात अँड डोअर. म्हणजे त्यांना वाचनाची जी काही आवड आहे ती आहे आता लहान मुलांमध्ये. पण हळूहळू जेव्हा ते मोठे होत जातात की त्यांचा जो काही अभ्यासक्रम आहे किंवा याच्यातच त्यांना डोकं वर काढायला वेळ मिळत नाही, तर अवांतर वाचन कधी करणार. त्यामुळे अवांतर वाचन हे लहान मुलांना आपण शिकवलंच पाहिजे. पूर्वीच्या काही तत्ववेत्ते जे काही होते, खगोलशास्त्रज्ञ म्हणू आपण, किंवा जे काही शास्त्रज्ञांनी शोध लावले, त्यांनी काही ChatGPT केलं नाहीये किंवा त्यांनी गुगलला विचारलं नाहीये. त्यांनी भविष्याची तरतूद करण्यासाठी मागे लिहून ठेवलेले जे काही ग्रंथ आहेत ते वाचले, प्रचंड वाचन आणि मग त्यातून संशोधन.
कारण त्यांच्याकडे रेडीमेड असं काहीच नव्हतं, ओके गुगल, हे सिरी, अजिबात नाही. त्यामुळे त्यांना एकच सोर्स त्यावेळी अवेलेबल होता, पुस्तक. जे आधीपासून चालत आलेलं आहे तेच आपल्याला पुढे न्यायचं, आपल्याला नवीन काहीच करायचं नाहीये. आपल्याला वाचनाची आवड ही त्यातूनच निर्माण करायची. आणि म्हणजे माझ्या ह्याच्यातून मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगते की जसं आपला एखादा खाण्याचा पदार्थ आवडीचा असतो, म्हणजे काहींना पंजाबी फूड आवडतं, काहींना चायनीज आवडतं, तसंच वाचनाचं पण आहे. काहींना काव्यसंग्रह आवडतात, काहींना कथासंग्रह आवडतात. मी माझा एक प्रसंग सांगते. जेव्हा 9वीची परीक्षा झाली आणि 10वीत जातो ना आपण, तेव्हा काही 10वीचं म्हणजे नसतो करायचा अभ्यास लगेच, पण पालक घेऊन येतात पुस्तकं. आणि माझ्या मम्मीने पण आणली होती पुस्तकं. 9वीची परीक्षा झाली आणि 10वीची पुस्तकं घरात होती. मला काही ती वाचायचीच नव्हती. शेवटी माझ्या मम्मीने ती पुस्तकं वाचून दाखवली मला आणि मी फक्त ऐकली. म्हणजे मला अभ्यासाची पुस्तकं वाचण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे, पण मला नाटक वाचायला आवडतं, मला ते साहित्य आवडतं. मग तुम्हाला जे साहित्य आवडतं ते तुम्ही वाचा. असं काही गरजेचं नाही की सगळंच वाचलं पाहिजे, पण जे तुम्हाला आवडतं ते वाचत राहा. त्यानंतर आजचा आपला जो काही दिवस आहे, वाचनाचा ज्यांनी खूप आग्रह धरला आणि आपल्या ज्ञानात भर घाला, हे सतत सांगत आले, स्वतः प्रचंड ज्ञान ग्रहण केलं, असे आपले माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांचंच वाक्य आहे की विद्यार्थी आणि समाजामधील घटकांमध्ये अवांतर वाचनाची सवय लागली पाहिजे. आणि या अवांतर वाचनाच्या सवयीमुळे जो काही संदर्भ निर्माण होतो, त्यातून व्यक्तिमत्व विकास होतो, भाषेचा विकास होतो, आणि व्यक्तिमत्व विकास, भाषेचा विकास, पर्यायाने देशाचा विकास, हे उद्दिष्ट वाचनाचं आहे. शेवटी मी एवढंच सांगेन की पुस्तक हे एखाद्या अत्तराच्या कुपीसारखं असतं. म्हणजे आपण एखाद्या खोलीमध्ये आहोत, खूप कुजट आणि खूप घाणेरडा वास येतोय, वातावरणात खूप नकारात्मक ऊर्जा आहे. त्यावेळी जर एखादी अत्तराची कुपी उघडली आणि त्या सुगंधाने तिथलं वातावरण जसं बदलून जातं, तसंच आपल्या आयुष्यातलं पण आहे. म्हणजे वाचता वाचता एखादं पुस्तक आपल्या वाचनात असं येतं की त्याचं खूप आपल्या आयुष्याशी रिलेट करतं ते पुस्तक म्हणा, एखादी घटना म्हणा, किंवा एखादं वाक्य पुस्तकातलं की जे आपल्या आयुष्याशी खूप रिलेट करतं आणि आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जाऊ शकतं. त्यामुळे वाचलं पाहिजे. आणि आजच्या दिवशी आपण म्हटलं असं एक संकल्प करूया की दिवसभरातून थोडा तरी वेळ काढून अवांतर वाचन. तुम्ही सगळे अभ्यास करायला येताय ते माहितीये मला, तुम्ही खूप वाचता. म्हणजे मी तुमच्या समोर वाचनाबद्दल बोलणं म्हणजे फारच काहीतरीच आहे, पण तुम्ही अवांतर वाचनातलं एक तरी पान वाचाल, असा एक संकल्प आपण आजच्या दिवशी करूयात. एवढं बोलते आणि मी इथं थांबते. धन्यवाद.